खुदा इनकी इच्छा से नहीं, परंतु प्यार परमेश्वर आप जो चाहते हैं वो प्यार परमेश्वर उनके मुख में होकर बोलिए। प्यार परमेश्वर वचन को प्यार परमेश्वर हम ग्रहण करें और प्यार परमेश्वर उस वचन को हम काम में लाकर प्यार परमेश्वर इस संसार में जब तक तूने रखा है तब तक वचन के अनुसार हम चलने पाए, ऐसा तो होने दीजिए। प्यार परमेश्वर तेरे दास को, तेरे प्रिय लोगों को हम तेरे सामर्थी हाथों में सौंपते हैं, बिनती यीशु मसीह के सामर्थी नाम से मांगते हैं। आमीन 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 आमेन। प्रेज द लॉर्ड। मी भाऊ लोकांना थोडी विनंती करेल, तुम्ही जर समोर आले तर खूप चांगलं होईल। थोडं आपण पुढे सरकूया जेणेकरून तुमच्या सगळ्यांपर्यंत आवाज पण येईल आणि सगळ्या गोष्टी होतील। हालेलुया। भाऊ लोक थोडे पुढे सरकूया। भाऊ लोक आहेत बर, पाठीमागचे भाऊ लोक थोडे पुढे सरकूया, थोडे पुढे सरकूया जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित बसता येईल। पुढे सरकूया भाऊ लोक। ओके, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि प्रभूचे मी आभार मानतो। यावेळेस आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून देवाच्या सेवकांचं स्वागत करूया। हालेलुया। सर्वांना येशूच्या नावात सलाम। देवाला धन्यवाद देतो की परमेश्वराने एक सुंदर समय आपल्या प्रत्येकाला दिला की आपण ह्या ठिकाणी यावं आणि देवाची आराधना करावी, त्याची स्तुती करावी आणि हा समय की आपण परमेश्वराची वाणी ऐकावी। तयार आहात सर्वजण? हा, मी जास्त वेळ घेणार नाही म्हणून काही चिंता करू नका। आपण वेळेत परमेश्वराचं वचन बघू, पण जितक्या वेळेत परमेश्वर आपल्याशी बोलेल माझी इच्छा आहे की आपण आपलं मन देवाकडे लावूया, आपले विचार, आपले कान हे परमेश्वराच्या वचनाकडे आपण लावू। कारण जो आपल्याशी बोलणार आहे तो मनुष्य नाही, पण ते वचन आहे जे देवाचं आहे, तो परमेश्वर त्याच्या वचनातून आपल्याशी बोलेल। आणि म्हणून विश्वास ठेवा, ज्यावेळेस देव बोलतो तेव्हा काहीतरी नवीन घडतं आणि जर तुम्ही त्याची वाणी ऐकली तर तुमच्या जीवनात काहीतरी नवीन घडेल। कारण मी ऐकलं, माझ्या जीवनात घडलं, मी तेच तुमच्यापर्यंत आणतोय आणि माझा विश्वास आहे तेच वचन आपल्या जीवनात काहीतरी नवीन घडवेल। हालेलुया। सर्वजण तयार आहात? एक छोटीशी प्रार्थना करून वचनाकडे जाऊ। धन्यवाद पिता, परत एकदा ह्या समयाबद्दल आभार मानतो प्रभू। तुझ्या लेकरांशी तू बोल, केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे, मी घटावं तू वाढावा असू दे। तुझ्या वचनाचं प्रकाशन तुझ्या आत्म्याने दे आणि जी गरज आहे ती पूर्ण कर। धन्यवाद, प्रार्थना येशूच्या नावाने मागितली, आमेन। चालेल, आपण एक वचन काढू। स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय। स्तोत्र संहिता देवाच्या वचनामध्ये, बायबलमध्ये स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि 8 वचन आहे ते आपण वाचू। 8वं वचन, स्तोत्र 34:8। परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। हा, बस। देवाचं वचन म्हणतं, स्तोत्रकर्ता म्हणतो, नीट लक्ष द्या, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। काय घेऊन पहा? अनुभव। बोला, अनुभव। का बरं तो असं म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा? तुम्हाला माहिती, हवा दिसती का आपल्याला? दिसती का? पण आपण तिचा काय घेतो? अनुभव। बोला, काय घेतो? हा, हवा आली, वारा सुटला, दिसत नाही, पण आपल्याला त्याचा काय येतो? अनुभव। बोला, काय येतो? जी गोष्ट दिसत नाही ना तिचा काय घ्यावा लागतो? अनुभव। बोला, काय घ्यावा लागतो? एखादी गोष्ट दिसते, तिचा अनुभव घेण्याची गरज नाहीये, ती तुमच्या डोळ्यांना दिसते, पण अनुभव त्या गोष्टीचा घ्यावा लागतो जी डोळ्यांना दिसत नाही। देव किती जणांनी पाहिलंय मला सांगा? देवाला कोणी पाहिलंय? अरे कोणीतरी असेल। तुम्ही पाहिले का? मी पण नाही पाहिलं, पण अनुभव घेतलाय। बोला, काय घेतलाय? परत एकदा तुम्हाला विचारतो, कोणी पाहिलंय का देवाला? जिवंत देवाला कोणी पाहिलंय का? ज्याने माणसाला निर्माण केलं त्या देवाला तुम्ही पाहिलंय का? ज्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले त्या देवाला तुम्ही पाहिलंय का? अरे हा का नाही तर बोला, अरे बोला ना। नाही पाहिलं ना, मी पण नाही पाहिलं, पण तुम्हाला माहितीये ज्या देवाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा मी अनुभव घेतलाय। बोला, काय घेतलाय? जी गोष्ट दिसत नाही ना तिचा अनुभव घेणं गरजेचं असतं। अनुभवाने कळतं किती आहे। हालेलुया। कोणी किती पण नाकारू द्या, हवा नाहीये कारण दिसत नाही, पण तुम्ही नाकारूच शकत नाही कारण तुम्ही रोज तिचा काय घेता? अनुभव। बोला, काय घेता? जर हवा बंद झाली तर काय होईल? अरे बोला ना, हवा बंद झाली तर काय होईल?
दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा न दिसणाऱ्या गोष्टीची जास्त गरज आहे आपल्याला. हालेलुया. बरं, पाणी दिसतं का नाही दिसत? पाणी डोळ्यांना दिसतं का नाही दिसत? दिसतं. पाण्या वाचून तुम्ही किती दिवस जगू शकता? पाणी नसेल तर, पाणी नाही प्यायले तरी किती किमान काही दिवस तर जगाल की नाही? काही दिवस जगाल की नाही? पाणी डोळ्यांना दिसतं का नाही दिसत? दिसतं. हवा दिसते का? पण हवा बंद झाली तर किती काळ जगाल? अरे बोला ना, किती काळ जगाल? 1 मिनिट जगायची गॅरंटी आहे का? 40 सेकंद जगायची गॅरंटी आहे का? नाही. लक्षात घ्या, जी गोष्ट दिसत नाहीये पण तिची केवढी गरज आहे आपल्याला. हालेलुया. म्हणून नाकारू शकत नाही की ते नाहीये असं. कारण तुम्हाला माहितीये, भले दिसत नसेल पण मी रोज प्रत्येक क्षणाला तिचा काय घेतो? अनुभव. बोला, काय घेतो? हवा आहे म्हणून मी काय आहे? जिवंत. बोला, मी काय आहे? परमेश्वर तोच आहे जो दिसत नाही पण आहे आणि म्हणून मी जिवंत आहे. हालेलुया. परमेश्वर तोच आहे जो माझ्या डोळ्यांना दिसत नाही पण तो आहे, कारण त्याचा मी काय घेतो? अनुभव. बोला, मी त्याचा काय घेतो? आणि जर मी जिवंत आहे ना, त्या परमेश्वराची दया. हालेलुया. म्हणून तो दावीद म्हणतो, तो स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा. बरं, कसला अनुभव घ्यायचा देवाचा? तो कसा दिसतो याचा अनुभव घ्यायचा आहे का? नाही. तर कसला अनुभव घ्यायचा आहे? चांगला. बोला, काय? चांगुलपणाचा अनुभव. बोला, कसला अनुभव? हा, चांगला. तो म्हणतो परमेश्वर किती चांगला आहे. देवाला कसं ओळखायचं? देवाला कसं ओळखायचं? पाहून नाही ओळखता येणार, त्याच्या सामर्थ्याने नाही ओळखता येणार, पण त्याच्या स्वभावाने ओळखता येईल. तो कसा आहे? चांगला. बोला, कसा आहे? देवाला जर ओळखायचं आहे ना, तर एकच स्वभाव आहे देवाचा जो कोणाचकडे नाही सापडत. कोणता? चांगला. बोला, काय? परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा. तुम्हाला माहिती, जगात जी आहे ना त्याच्या 2 बाजू असतात नाण्याच्या. 1 रुपयाचा शिक्का असतो आपल्या खिशामध्ये ना, त्याला छापा आणि काय असतो दुसरा? काटा. जगामध्ये कोणती वस्तू घ्या, तिला 2 बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. प्रत्येक चांगली गोष्ट तिची एक दुसरी बाजू पण असते. काय? पाऊस चांगला आहे का वाईट आहे आपल्यासाठी? बोलत जाणार. चांगला, पण जास्त पडला तर? हालेलुया. लिमिट असेल ना, बरोबर पेरणीच्या अगोदर जर पडला तर तो कसा आहे? चांगला. आणि कापणीच्या वेळेस पडला तर? पाऊस तोच आहे. पाऊस तोच आहे ज्याची गरज मला आहे. पण तुम्हाला माहिती त्याची 2 बाजू आहेत. एक काय? चांगला आणि दुसरा वाईट. कमी पडला तर दुष्काळ पडतो आणि खूप पडला तर पूर येतो. बोला, काय येतो? गरज तर आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. पण त्याची 2 बाजू आहेत, एक चांगली पण आणि एक वाईट पण. हालेलुया. कळते का मी काय सांगतोय? जगामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, ती जी चांगली आहे ना तिची दुसरी बाजू पण आहे, वाईट. बरं, विष काय आहे, चांगलं का वाईट? हा, मोठ्याने बोला. तुम्हाला माहिती, एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्याला कोणतं औषध देतात? एखाद्या व्यक्तीला जर साप चावला, जर कोणी मेडिकल फील्ड मधलं असेल तर मला सांगू शकते. जर एखाद्याला विषारी साप चावला तर डॉक्टर त्याला कोणत्या पद्धतीचं औषध देतात? त्याच्यामध्ये काय वापरलं जातं? अँटीव्हेनम असतं. त्याच्यात काय असतं? अँटीव्हेनम. याचा अर्थ होतो की विषाला विषच मारतं. डॉक्टर पहिले विचारतात कोणता साप चावला. काय विचारतात? कारण त्या सापावरचं जे औषध असतं ना त्याच्याच विषाने बनवलेलं असतं. हालेलुया. समजतंय का? त्या सापाने जे चावलेलं असतं ना, त्या सापापासून ज्याला बरं करायचं असतं त्याचं औषध त्याच विषापासून बनलेलं असतं. मग मला एक सांगा, त्याचं विषच जर नाही राहणार तर तुम्ही वाचू शकता का? मरायला पण कारणीभूत कोण आहे? सापाचं विष. बोला, काय? विष. आणि वाचवायला पण कोण वाचवतं? सापाचं. मग एकीकडे बघायला गेलं तर विष वाईट आहे आणि दुसरीकडे बघायला गेलं तर अरे बोला, चांगला. हालेलुया. प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू आहेत जगामध्ये, चांगली पण आणि दुसरी. जे जेवढं चांगलं दिसतं ते चांगलं असेलच असं नाहीये. नीट लक्ष द्या. भाजीपाला घ्यायला जातात का मार्केटमध्ये? भेंडी घ्यायची असेल, कशी घ्याल? हिरवी का पिवळी? मोठ्याने बोला. वा, आमच्या बहिणी खूप हुशार आहेत.
कशा घ्याल बहिणींनो? हिरवी का पिवळी? हिरवी. वा. मला खरं सांगायचं आता, फवारणी केलेली हिरवी दिसती का गावठी भेंडी हिरवी दिसती? फवारणी केलेली कशी दिसती? आणि जी गावरान भेंडी असते ती कशी दिसते? कशी? पण आपण घेतो कोणती? नीट लक्ष द्या. दिसायला कसं दिसतीये? चांगली. बोला कशी दिसतीये? पण ऍक्च्युअली ती कशी आहे? वाईट आहे. बोला कशी आहे? माझे एक मित्र आहेत, नीट लक्ष द्या, कृषी अधिकारी आहेत. काय आहेत? अरे इकडे बघा, काय आहेत? कृषी अधिकारी. त्यांनी मला सांगितलं, सर कधी पण कीड लागलेली भाजी घ्यायची. कशी? जिला कीड लागलेली आहे. भेंडी पण घ्याल तर कीड लागलेली घ्या. म्हटलं का बरं असं? तर त्यांनी सांगितलं, ज्या भाजीला कीड लागलेली आहे समजून घ्यायचं तिच्यावर फवारणी मारलेली. याचा अर्थ किडा जर जिवंत राहतोय तर तुम्ही पण राहाल. हालेलुया. ज्या भाजीमध्ये किडा जिवंत आहे ती खाल्ल्यानंतर तुम्ही पण काय राहाल. पण जिच्यातला किडा मरून गेलाय समजून घ्यायचं काय मारलंय? फवारणी. आणि फवारणीत काय मारतात? विष का अमृत? अरे बोला काय मारतात? विष. विषाने ते किडे मरतात आणि तेच विष कोणाच्या पोटात जात? अरे बोला कोणाच्या पोटात? मग ते चांगलं आहे का वाईट आहे? बरं युरिया वापरतात ना शेतामध्ये. बरं पिकासाठी युरिया कसा आहे? चांगला का वाईट? युरिया टाकल्यावर पीक काय होतं? भराभर वाढतं. म्हणून पिकासाठी आणि शेतीसाठी युरिया कसा आहे? आणि तोच युरिया पोटासाठी कसा आहे? कारण तोच युरिया पोटात गेल्यावर पोट पण भराभरा वाढतं. अरे खरंय का खोटं आहे? जुन्या लोकांचे बघा कधीच पोट वाढलेले नव्हते. आजकाल एवढे एवढे पोट घेऊन का फिरतायत लोक? कारण युरिया कुठे गेला? तो जिथं जातो ते वाढवतो. हालेलुया. नीट लक्ष द्या. शेतकऱ्याचा जर विचार केला ना तर युरिया कसा आहे? चांगला का वाईट? चांगला. पण खाणाऱ्याचा जर विचार केला तर तो युरिया कसा आहे? वाईट. समजतंय का तुम्हाला? बरं तुम्ही आणि मी आता कोणावर येऊ आपण? तुम्ही आणि कोणाला वाटतं मी खूप चांगला आहे? मी खूप चांगला आहे असं प्रत्येकाला वाटतं. बोला कोणाला वाटतं? असं कोणाला वाटतं? पण स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा, का रे तू खरंच खूप चांगला आहे का? बरोबर हसले तुम्ही. तुम्ही कोणावर हसले माहिती? स्वतःवर. कोणावर हसले? कारण वेळ परिस्थितीनुसार तुमचं चांगुलपण पण दिसतं आणि तुमचं वाईटपण पण दिसतं. बोला काय दिसतं? चांगुलपण पण दिसतं आणि नीट लक्ष द्या. एखाद्याकडून पैसा उसना मागायचा असतो ना तर आपण कसे मागतो? अरे दे पैसे दे, मला गरज आहे असं म्हणाल? हा प्लीज, गरज आहे. मला माहिती होतं. मी म्हणून तुमच्याकडे, मी कोणाचकडे गेलो नाही. मी पहिले तुमच्याचकडे आलो. मला माहिती, मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही मला द्याल. बघा बोलणं बघा किती. कारण काय करणं आहे आपलं? पैसे मागणे. बघा चांगलं नाहीये मी, चांगला मी नाहीये चांगला, पण मला काय करायचंय? मागायचं. बोला काय करायचं? वाईट पण कुठं पाहायचं माहिती तुम्हाला? जेव्हा भिकारी तुमच्याकडे भीक माग. जेव्हा भिकारी तुमच्याकडे काय मागतो आणि तुमच्याकडे चिल्लर राहत, मग तुमचा राग बघायचा. का? कारण लोक बघतायत ना हा माझ्याकडे काय मागतोय आणि मी देऊ शकत नाहीये कारण माझ्याकडे चिल्लर नाहीये. द्यावं लागेल तर काय द्यावी लागेल? मग नोट, किमान 10 रुपयाची नोट, आणि ती आहे माझ्याकडे पण मला ती द्यायची. मग आपण काय करतो? भिकाऱ्याकडे कसं पाहतो? चांगलं आहे का वाईट आहे तू? अरे बोला. मागायचे होते तुला तेव्हा कसा वागला? आणि द्यायचे निघा, द्यायची वेळ आली तेव्हा? अरे बोला. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे दोन स्वभाव सापडतील तुम्हाला. कोणता? एक चांगला आणि एक. मी जरी आज तुम्हाला वचन शिकवतोय, मी जरी देवाच्या गोष्टी तुम्हाला सांगतोय प्रियांनो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्यामध्ये पण दोन व्यक्ती तुम्हाला आढळतील. एक कसा आहे? चांगला, आणि दुसरा कसा आहे? असतात ते स्वभाव आपल्या जीवनामध्ये. जगामध्ये मला अशी एक गोष्ट दाखवून द्या तुम्ही की जी फक्त चांगली नाहीये. जगामध्ये काहीच चांगलं. प्रत्येक चांगल्याला वाईटाची बाजू आहे. पण बायबल असं सांगतं परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. देवाकडे एकच स्वभाव आहे आणि तो कोणता आहे? बोला तो कोणता आहे? त्याच्याकडे दुसरा स्वभावच नाहीये वाईट म्हणून. तो फक्त काय करणं जाणतो? चांगलं. बोला काय करणं जाणतो? हालेलुया.
त्याने सगळं चांगलं केलं, वाईट कोणी केलं? बिघडवलं कोणी? अरे बोला, बिघडवलं कोणी? हा, आपण बिघडवलं सगळं. देवाने देताना सगळं चांगलं दिलं आपल्याला. परमेश्वराने निर्माण करताना सर्व चांगलं निर्माण केलं. देवाने तुम्हाला आणि मला निर्माण करताना खूप चांगलं निर्माण केलं. पण तुम्हाला माहितीये स्वतःला बिघडवलं कोणी? स्वतःला खराब कोणी केलं प्रियांनो? जुन्या लोकांना कधी चष्मे लागायचे का? लागायचे नाही? लागायचे का बरं? आजच्या तरुणांना का लागतं? अरे बोला. हा, काय मोबाईल आणि देवाने बनवताना कसं बनवलं होतं तुम्हाला? चांगलं. बोला, कसं बनवलं होतं? जेव्हा देवाने मनुष्याला आदामाचे डोळे बनवले, तर डोळे बनवताना देवाने काय विचार केला? आदामा, या डोळ्यांनी तू टीव्ही बघशील, ह्याच डोळ्यांनी तू मोबाईल बघशील, असं म्हटलं होतं देवाने? मग देवाने काय विचार केला असेल? जेव्हा मातीपासून आदामाचे डोळे परमेश्वर बनवत होता, कोणाला बघेल हा त्या डोळ्यांनी? होता कोण तिथं दुसरा बघायसारखा? कोण होता? देव. बोला, कोण होता? माणसाचे डोळे कशासाठी बनवले गेले? कोणाला पाहायला? देवाला. हालेलुया. आणि मनुष्य आज त्या डोळ्यांनी नको त्या गोष्टी पाहतोय. खराब नाही होणार? खराब नाही होणार का? जी गोष्ट ज्याच्यासाठी, मला एक सांगा, पेट्रोल गाडीमध्ये डिझेल टाकलं तर चालती का? का बरं? दोघं तर इंधनच आहे ना. दोघं इंधन आहे. पेट्रोल म्हणा का डिझेल म्हणा, पण पेट्रोल गाडी डिझेल चालेल का? आणि डिझेल मध्ये पेट्रोल चालेल का? पेट्रोल पेट्रोलवरच चालते. हालेलुया. देवाने तुम्हाला ज्या उद्देशासाठी बनवलंय ना, जेव्हा तो उद्देश सोडून मनुष्य काही करतो, तर त्या ठिकाणी तो स्वतःला बिघडवतो. हालेलुया. जेव्हा डोळे देवाने निर्माण केले ना, देवाची इच्छा होती त्या डोळ्यांनी मनुष्याने कोणाला पाहावं? देवाला. बोला, कोणाला पाहावं? जेव्हा कान बनवले परमेश्वराने माणसाचे मातीपासून, तर देवाची इच्छा होती परमेश्वराची वाणी त्याने ऐकावी. आमेन. आज मनुष्य काय ऐकतोय? पिक्चरचे. नको त्या गोष्टी, याच्या त्याच्या चुगल्या, याच्या त्याच्या निंदा आज आपल्या कानांनी आपण ऐकतो. कान खराब नाही होणार का? कान जाऊ द्या हो, त्या कानापायी मन खराब होतंय. आज आपलं काय खराब होतंय? मन. याचा एकच कारण आहे, मी तुम्हाला सांगतो. बनवणाऱ्याने खूप चांगलं बनवलं, पण राहणारा जो होता तो चांगला राहिला नाही. एक वचन वाचू ब्रदर आपण. उत्पत्तीचं पुस्तक काढा बरं. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि वचन 31 वाचा. उत्पत्ती 1 आणि 31. आपण केलेले सर्व फार चांगले आहे. आपण बघा, देव काय म्हणतो बघा, आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवानं पाहिलं. असे देवाने पाहिले. हा, संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. देवाने जेव्हा सर्व निर्माण केलं ना, तर बायबल असं म्हणतं, आपण निर्माण केलेलं सर्व फार चांगलं आहे हे देवाने पाहिलं. आमेन. कारण तो स्वतः काय? चांगला. बोला, तो काय? म्हणून त्याने जे निर्माण केलं ते कसं निर्माण केलं? चांगलं. स्वतःसारखं. बोला, कशासारखं? हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्यासारखं निर्माण केलंय, चांगलं. पण ज्या वेळेस आपण स्वतःला वाईट करतो प्रियांनो, तुम्हाला माहिती का? नीट लक्ष द्या. ही पाण्याची बाटली इथं बिस्लरीची का? 10 रुपयाला भेटती. कितीला? 10 ते 15 रुपयाला. माहिती आहे ना तुम्हाला? 20 रुपयावाली पण बॉटल असते. आपल्याला वाटतं हे पाणी शुद्ध आहे. बोला, काय आहे? शुद्ध आहे. तुम्हाला माहिती का सगळ्यात शुद्ध पाणी कुठं असतं? कोणतं असतं माहिती तुम्हाला? सगळ्यात शुद्ध पाणी कोणतं असतं? कोणतं ब्रदर? पावसाचं पाणी. बोला, कोणतं पाणी? जेव्हा आकाशातून पाऊस पडतो त्याला डिस्टिल वॉटर म्हणतात. पावसाचं जे पाणी असतं ना, ते सगळ्यात प्युअर असतं, सगळ्यात शुद्ध. तुम्हाला माहितीये त्याच्यासारखं शुद्ध पाणी कुठंच नाही राहत. जे डायरेक्ट आकाशातून पडतं ना वरून, ते सगळ्यात शुद्ध पाणी असतं. हालेलुया. ते खराब केव्हा होतं बरं? ते खराब केव्हा होतं? जेव्हा त्याचा संपर्क जगाशी येतो. पडतं कुठून? आकाशातून. बोला, पडतं कुठून? बोला, वरून. बोला, वरून. वरून येणारं जे आहे ना, ते सगळं शुद्ध असतं. खाली आलं का शुद्ध होऊन जातं. समजतंय का? जोपर्यंत त्याचा संबंध जगाशी नाही येत, ते पाणी कसं आहे? शुद्ध. बोला, कसं आहे? एकदा त्याचा संबंध जगाशी आला की ते काय झालं? अशुद्ध. माणसाचं पण तसंच. माणसाचं पण काय? तसंच आहे. मनुष्य जेव्हा वरून येतो ना देवाकडून, तो एकदम पवित्र आणि शुद्ध असतो. जगाशी संबंध आला, झालं वाटत. खरंय की खोटं? अरे बोला, खरंय की खोटं? लहान लेकरू खोटं बोलायला केव्हा शिकतं? जेव्हा त्याचे संबंध कोणाशी येतात?
जगाशी. बोला, कोणाशी येतं? जगाशी. हालेलुया. अनेक लोक म्हणतात माझं मुलगं बिघडलं कारण चुकीची संगत लागली. मी म्हणतो तूच चुकीचा आहे, कारण वाढलं तुझ्या सोबतच ना. समजते का मी काय सांगतोय? बाहेरचे मित्र त्याला नंतर भेटले, पहिला मित्र कोण त्याचा? आई आणि बाप. समजते का मी काय सांगतोय? हा, जर मी चांगला असेल तर माझी लेकरं कशी निघतील? माझ्यात चांगले स्वभाव असतील तर माझ्या लेकरांमध्ये कोणते स्वभाव येतील? माझ्यामध्ये चांगल्या सवयी असतील, माझ्या लेकरांमध्ये कोणत्या सवयी येतील? नीट लक्ष द्या प्रियांनो. वरून जे येतं ना शुद्ध आणि पवित्र असतं, कारण देणारा कोण आहे? परमेश्वर. कारण तो कसा आहे? म्हणून वरून पाऊस पाडतो तर तो पाऊस कसा असतो? चांगला. बोला, कसा असतो? त्याच्यामध्ये काहीच भेसळ राहत नाही, काहीच अशुद्धता राहत नाही. जसा त्या पावसाचा संबंध, त्या पाण्याचा संबंध जगाशी येतो ना, बस त्याच्यामध्ये भेसळ होऊन जाते आणि ते पाणी अशुद्ध होतं. हालेलुया. हीच परिस्थिती आहे. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घ्या. तो अतिशय चांगला परमेश्वर आहे. देवाला कोणी पाहिलं नाही, कोणीच पाहिलं नाही, पण तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. आमेन. तुम्ही त्याचा काय घेऊ शकतात? आणि अनुभव जर घ्यायचा असेल ना, चिन्ह चमत्कारांचा नका घेऊ, त्याच्या चांगुलपणाचा घ्या. बोला, कसला घ्या? त्याच्यासारखा कोणीच चांगला नाही. प्रेम करण्यामध्ये तोच चांगला आहे, दया करण्यामध्ये तोच चांगला आहे, क्षमा करण्यामध्ये तोच चांगला आहे, काळजी घेण्यामध्ये तोच चांगला आहे. तुम्हाला माहितीये, सर्व बाबतीमध्ये माझा परमेश्वर चांगला आहे. आमेन. आणि म्हणून दावीद म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा? अनुभव घेऊन पहा. हालेलुया. मी जो तुमच्या समोर उभा आहे यांनी त्या देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेतला. बोला, कसला अनुभव घेतला? पापी होतो, नशा करणारा व्यक्ती होतो मी, दारू पिणारा व्यक्ती होतो मी, तंबाखू खाणारा व्यक्ती होतो मी, सिगरेट पिणारा व्यक्ती होतो मी, मारामाऱ्या करणारा व्यक्ती होतो, शिव्या देणारा व्यक्ती होतो मी, घाणेरड्या गोष्टी करणारा व्यक्ती होतो मी. तरी तुम्हाला माहितीये मी वाईट होतो, पण जेव्हा तो मला भेटला ना, तो मला चांगलाच भेटला. हालेलुया. तो मला वाईट म्हणून नाही भेटला, नाही तर मी बदललो नसतो. तुम्हाला माहिती, जेव्हा देव मला भेटला ना, मी त्याला फक्त चांगलंच बघितलं. आमेन. आणि तो इतका चांगला आहे की या वाईटाला बदलून टाकलं. हालेलुया. तो इतका चांगला आहे, जेव्हा तो वाईटाला पण भेटतो ना, त्याला पण काय करतो? आणि काय करून टाकतो? चांगलं. बोला, काय करून टाकतो? अरे पिणाऱ्या खाणारे हे तोंड आहे ना, तंबाखूने भरलेलं राहायचं. बोला, कशाने भरलेलं राहायचं? आज वचनाने भरलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. या तोंडाचा एके वेळेस घाण वास यायचा, आज परमेश्वराची महिमा याच्याद्वारे होते. हालेलुया. हे चांगुलपण आलं कुठून? कुठून आलं? मी काहीच नाही बदललो, माझं जीवन बदललं देवाने. बोला, काय बदललं? जीवन. तो काय करतो माहिती का? चांगला परमेश्वर भेटतो आणि मला चांगलं करून टाकतो. मग वाईट झालं का? वाईट झालं का चांगलं झालं? अरे बोला, चांगलं झालं का वाईट झालं? हा, माझ्या बायकोला विचारा, जेव्हा मी दारू प्यायचो तेव्हा चांगला होतो का? आज मी चांगला आहे. काय ग? हा, नक्की? हालेलुया. ती येशूला ओळखत नव्हती. लग्नाच्या अगोदर ती प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हती. ती फक्त मला ओळखायची. आणि तिला वाटायचं माझा नवरा फार फार गुणाचा, फार चांगला. लग्न झाल्यावर तिला कळलं मी किती चांगला होतो. हा, लग्न झाल्यावर डोक्याला हात लावला तिने. रोज रात्री पिऊन यायचो. हा, आणि ती रोज विचार करायची आणि मला सांगायची मी याच्यासाठी लग्न केलं का? मी तिला म्हणायचो उद्यापासून बंद, उद्यापासून बंद. पण तो उद्या कधी येत नाही. रोज उद्या येतो ना. हालेलुया. उद्या कधी येतो? रोज रोज संध्याकाळी एकच डायलॉग, तिचा पण आणि माझा पण. तुम्ही बदलाल का? मी म्हणायचो उद्यापासून बंद. हालेलुया. रडायची ती, पस्तावा करायची. लव्ह मॅरेज होतं ना, काय होतं? हा, हातीपायी पायावर धोंडा मारलेला होता तिने स्वतःच्या. हा, नाही हसू नका, ही खरी गोष्ट आहे. हालेलुया. जेव्हा वाईट असतं ना प्रियांनो, जो भोगतो त्याला कळतं. हालेलुया. तिला रोज त्रास व्हायचा माझा, माझ्या स्वभावाचा, माझ्या वागण्याचा. तिला विचार पडायचा की भविष्यात काय होईल, लेकरांचा जन्म झाल्यावर काय होईल. ते आपल्या बापाला असं पाहतील का पितांना आणि खाताना? प्रियांनो, रोज तिला वाटायचं. तुम्हाला माहितीये, आशा सोडून दिली होती की हा बदलेल. तिला वाटत नव्हतं की हा सुधरेल. पण तुम्हाला माहितीये, हे एक दिवस चांगला परमेश्वर मला भेटला आणि त्याने मला चांगलं करून टाकलं. आमेन. बाई आज खुश आहे का?
नक्की? अरे हो का नाही? हो. हालेलुया. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती, अरे बोला किती. आणि त्याचा फक्त काय घ्यावा लागेल तुम्हाला? अनुभव. व्यक्तिगत, त्याला काय म्हणतात? व्यक्तिगत अनुभव. चाखून पाहावं लागेल. बोला काय करावं लागेल? मी लाख तुम्हाला सांगतोय, एखादी वस्तू आणली मी बनवून घरून आणि सांगलं हे खूप छान लागतं, असं लागतं, तसं लागतं, तुम्ही म्हणाल खायला दे, मग समजेल. हालेलुया. पाहून समजेल का? मी वर्णन केल्याने समजेल का? जोपर्यंत व्यक्तिगत अनुभव घेत तोपर्यंत कळणार परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आमेन. तो बघण्याची वस्तू नाहीये, तो अनुभूती करण्याची वस्तू आहे. आमेन. बायबल इतकं स्पष्ट बोलतो ना. एक वचन वाचू आपण. योहान कृषी वर्तमान याचा पहिला अध्याय काढा बरं आणि 18वं वचन वाचा बरं. योहान 1 आणि 18 वाचा. देवाला, आता नीट लक्ष द्या ह्या वचनाकडे. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. कधीच पाहिले नाही. जो एक- थांबा. हे कुठे लिहिलंय? अरे बोला कुठे लिहिलंय? हे पुस्तक कोणाचं म्हणून ओळखलं जातं? देवाचं. देवाचं. बोला कोणाचं म्हणून ओळखलं जातं? देवाचं. आणि ह्याच पुस्तकात काय लिहिलेलं आहे माहिती तुम्हाला? परत वाचा ब्रदर. हे देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. कधीच पाहिले नाही. आमेन. इतकं खरं आहे हे पुस्तक. हालेलुया. खोट्या गोष्टी नाही शिकवत की देव असा देव तसा, बिलकुल नाही. ते स्पष्ट म्हणतं देवाला कोणी कधीच पाहिले. हालेलुया. स्पष्ट आहे, सत्य आहे. फिरून भिरून काहीच नाही. जे आहे ते आहे. आमेन. हा, तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही सांगा कसा दिसतो तो. कळतंय का मी काय सांगतोय? अरे बोला कळतंय का? हालेलुया. अमेरिकेमध्ये गेलो तर गोरा देव दिसतो फोटोमध्ये. आफ्रिकेमध्ये गेलो तर काळा देव दिसतो फोटोमध्ये. का बरं? कारण अमेरिकेचे लोक कसे असतात? गोरे. म्हणून त्यांना वाटतं आमचा देव पण गोराच आहे. आफ्रिकेतले लोक कसे असतात? म्हणून त्यांना वाटतं आमचा देव. आणि नेमकं खरा कोण? हा, नेमका खरा कोण? हा प्रॉब्लेम काय होतो? का होतो बरं? देवाला कोणी कधीच पाहिले नाही. हालेलुया. एक प्रयोग करू आपण. इथे जेवढे लोक बसलेत एक प्रयोग करा. हा, मी डोळे बंद करा, झोपू नका. फक्त 1 मिनिटासाठी डोळे बंद करा प्रत्येकाने. चला पटकन. हा, केले का? आता मी ज्या वस्तूंचे नावं घेईल ना ते मनामध्ये त्याचं चित्र आणायचं. आलं का ध्यानात? ओके. माकड दिसलं का? अरे दिसलं का? ओके. बैल दिसला का? गुलाबाचं फूल लाल रंगाचं दिसलं? अरे बोला. काळ्या रंगाची म्हैस दिसली का? ओके. कोंबडी दिसली? तिचं अंड दिसलं का? ओके. बकरी दिसली? बकरी. ओके. देव दिसला का? अरे देव दिसला का? नाही. डोळे उघडा. बकरी का दिसली तुम्हाला मनामध्ये? कारण तुम्ही तिला. कोंबडी का दिसली? माकड का दिसलं? गुलाब का दिसला? आणि देव का नाही दिसला? देवाला कोणी कधीच पाहिलं? बोलतात प्रत्येक जण देवाबद्दल, देव असा देव तसा. अरे तू दाखव पहिले. बोलू नको. काय कर? दाखव. मी तुम्हाला तेच सांगतो. तो दिसण्याची नाही, परमेश्वर अनुभव करण्याची गोष्ट आहे. हालेलुया. म्हणून बायबल तर स्पष्ट म्हणतं ना. बायबल मध्ये इतकं स्पष्ट लिहिलंय. सत्य वचन आहे. काय म्हणतं? परत वाचा ब्रदर ते वचन. हा, कान देऊ नाही का? देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक, म्हणून जो एकुलता एक जन्मलेला, जो येशू ख्रिस्त जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी, जो नेहमी देवाजवळ होता, देवपित्याच्या उराशी होता असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. येशू ख्रिस्ताने देवाला काय केले? प्रगट केले. बोला देवाला काय केले? येशू ह्या जगात का आला माहिती तुम्हाला? नीट लक्ष द्या. कान देऊ नाही का? येशू ह्या जगात का आला? धर्म स्थापन करायला नाही आला. तो फक्त देवाला प्रगट करायला. आमेन. हालेलुया. तो कशासाठी आला? बोला. देवाला प्रगट करायला. देव असा आहे. आमेन. देव कसा आहे? असा आहे म्हणजे काय? पाहण्याने नाही, स्वभावाने असा आहे. हालेलुया. देव असा प्रीती करतो. देव माझ्यासारखी दया करतो. देव माझ्यासारखं प्रेम करतो. देव माझ्यासारखी क्षमा करतो.
येशू ख्रिस्त जगला आणि त्याने दाखवलं देव असा आहे. हालेलुया. समजतंय तुम्हाला? बायबलमध्ये मला शोधून दाखवा की येशू ख्रिस्ताने काहीतरी वाईट वागलंय कोणाशी. वागलाय तो? वागलाय का? यहुदा इस्कारियोत त्याला पकडून देणार होता, त्याचा शिष्य, तरी येशू ख्रिस्ताने त्याला काय खाऊ घातला? आपल्या हाताने काय खाऊ घातला? घास. बोला, काय खाऊ घातला? त्याच्यावर सुद्धा काय केलं येशू ख्रिस्ताने? प्रेम. ज्यांनी येशूला लाटाबुक्क्या मारल्या, नीट लक्ष द्या, ज्यांनी येशूला रक्तबंबाळ केलं, बायबल असं म्हणतं जेव्हा तो वधस्तंभावर होताना खिळलेला, येशूने काय म्हटलं माहिती? हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत. मग हा चांगला स्वभाव आहे का वाईट? बोला बोला, हा चांगला स्वभाव आहे का वाईट? एखादा रडताना दिसला, विधवा रडत होती, तिचा मुलगा मरून गेलेला होता, येशू ख्रिस्ताने तिरडीला थांबवलं आणि त्या विधवेच्या मुलाला काय केलं? रडणारी काय करायला लागली असेल बरं? रडत होती मुलगा मेला म्हणून, आता जेव्हा जिवंत झाला ती काय करायला लागली असेल? अरे उड्या मारत असेल आनंदाने. का? कारण मेलेला मुलगा. मग हे येशूचं चांगुल पण होतं का वाईट पण होतं? अरे बोला, चांगुल पण का वाईट पण? हा. जक्कयासारखा दुसऱ्याला लुटणारा व्यक्ती बदलून गेला. चांगलं केलं का वाईट केलं? चोर जो शेवटच्या क्षणी नरकात जाणार होता, त्याला म्हटलं आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील. चांगलं केलं का वाईट केलं? अरे बोला, चांगलं केलं का वाईट केलं? माझ्यासारख्या दारुड्याला त्या येशू ख्रिस्ताने बदलून टाकलं. बोला, चांगलं केलं का वाईट केलं? हा, त्याचं एकच काम आहे, काय? चांगलं करणं. बोला, काय? आणि म्हणून बायबल म्हणतं परमेश्वर किती चांगला आहे याचा तुम्ही पण अनुभव घेऊन पहा. आमेन. बोलून फायदा नाही हो, अनुभव घ्या. आणि एकच स्वभाव आहे देवाचा. कसा? चांगला. बोला, कसा? देवाला कोणी कधीच पाहिले, पण जो देव पित्याच्या उराशी असतो त्या येशू ख्रिस्ताने त्याला प्रगट केले आहे. आमेन. येशू ख्रिस्त या जगामध्ये ह्यासाठी आला की देवाला प्रगट करेल. आमेन. हालेलुया. तो परमेश्वर तो सर्वात चांगला आहे. हालेलुया. त्याच्यासारखा दुसरा परमेश्वर नाही. आमेन. त्याचा अनुभव घ्या. बोला, त्याचा काय घ्या? जो मी घेतला. देवाची इच्छा आहे तुम्ही पण घ्या. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये एक उदाहरण आपण आज वाचू आणि थोडक्यात बघू आणि बस, जास्त मी घेणार नाही. आपण पटकन वाचू ते उदाहरण. चला, काढा मार्क शुभवर्तमान, काढा 3रा अध्याय. मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचा बरं पटकन. मग तो पुन्हा एकदा सभास्थानात गेला. येशू ख्रिस्त एकदा सभास्थानामध्ये गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. आता एक माझ्याकडे बघा, एक मिनिट इकडे बघा. येशू ख्रिस्त सभास्थानात गेला म्हणजे माहिती काय आहे ते? सभास्थान म्हणजे काय? जसं आता चर्च असतं. बोला, काय असतं? चर्च किंवा ज्याला आपण मंदिर म्हणतो, तसं त्यावेळेस काय होतं? सभास्थान. येशू ख्रिस्त सभास्थानात गेला याचा अर्थ तो मंदिरात गेला. बोला, कुठे गेला? मंदिरात. यहुदी लोक इस्रायल देशामध्ये ज्या धर्माचे आहेत ना, यहुदी धर्म, येशू पण त्याच धर्मात जन्माला आला. हालेलुया. नीट लक्ष द्या, कान देऊ नका. येशूचा जन्म यहुदी घराण्यात झाला. नीट लक्ष द्या. त्या चालीरीती तो शिकला. दाविदाच्या घराण्यामध्ये त्याचा जन्म झाला आणि त्याच चालीरीती लहानपणापासून तो शिकलेला होता. तेच नियमशास्त्र त्याला माहिती होतं. जे नियम इतर लोक पाळायचे ते त्याला पण लागू होत होते. आणि मग एकदा काय झालं, तरुण झाल्यानंतर जेव्हा तो सेवेमध्ये उतरला, बायबल असं म्हणतं येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये गेला आणि गेल्यानंतर तिथं एक वाळलेल्या हाताचा मनुष्य होता. बोला, काय होता? ज्याचा हात सुकून गेलेला होता, असा एक व्यक्ती त्या सभास्थानामध्ये त्या मंदिरात होता. पुढे वाचा. आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्दात दिवशी तो त्याला बरे करतो का काय हे पाहण्यास ते टपून बसले. नीट लक्ष द्या. यहुदी धर्मामध्ये एक रीत होती की शब्दात दिवशी काहीच काम करायचं नाही. हा त्यांचा नियम कसला होता? धर्माचा. बोला, कसला? धर्माचा. हा त्यांचा धार्मिक नियम होता यहुदी लोकांचा. काय नियम होता? की शब्दात दिवशी काहीच काम करायचं नाही. मग काहीच नाही करायचं. ते स्वयंपाक पण नाही करत शब्दात दिवशी. आज सुद्धा ती लोक चूल नाही पेटवत, भांडे नाही घासणार, काहीच काम नाही करणार, शेतात कामाला नाही जात. शब्दात दिवस कसा पाळायचा? कडकडीत. बोला, कसा पाळायचा? कडकडीत. काम करायचं, चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही. कामच नाही करायचं, चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही. हा नियम कुठं होता? त्यांच्या धर्मशास्त्रात. बोला, कुठं होता? धर्मशास्त्रात. हा, आता नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताला माहिती होतं की धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की शब्दात दिवशी कोणतंच काम नाही करायचं. पण असं नव्हतं लिहिलेलं की चांगलं करू नको, असं फक्त लिहिलेलं आहे काहीच काम नाही करायचं. हालेलुया.
येशू ख्रिस्ताला पूर्ण माहिती होतं की शब्दात दिवशी कोणतंच काम नाही केलं जात. पण ज्या वेळेस येशूने त्या मंदिरामध्ये एका वाळलेल्या हाताच्या व्यक्तीला पाहिलं, ज्याला गरज होती आरोग्याची, ज्याला गरज होती त्याचा त्रास कोणीतरी बरा करावा याची, जेव्हा माझ्या येशू ख्रिस्ताने त्याला पाहिलं ना, त्यावेळेस काय झालं, वाचा पुढे. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, तेव्हा येशू ख्रिस्ताने त्या हात वाळलेल्या माणसाला म्हटले, उठ मध्ये उभा राहा. उठ आणि इथं येऊन उभा राहा. मग तो त्यांना म्हणाला, मग येशू ख्रिस्त सर्व लोकांना म्हणाला, शाब्बात दिवशी बरे करणे, चांगले करणे किंवा वाईट करणे, किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे यातून कोणते सशास्त्र आहे? याच्यातून कोणते चांगले आहे? हालेलुया. नीट लक्ष द्या. देव तो आहे जो वाईटाला कधीच निवडत नाही, तो चांगल्यालाच निवडतो. आमेन. देव तो आहे जो वाईट कृत्याला निवडत नाही, तो चांगल्याच कामांना निवडतो. आमेन. आमेन. जर तुम्ही म्हणतात की मी देवावर विश्वास ठेवतो, आणि जर तुम्ही एकमेकांना तुडवतायत, एकमेकांना मारतायत, एकमेकांना शिवीगाळ करतायत, तुम्हाला देव कळलेला नाही. कारण देव चांगला आहे आणि तो चांगलंच करायला शिकवतो. आमेन. कारण बायबल म्हणतात त्याने स्वतः तसंच केलं. येशू ख्रिस्ताने प्रश्न केलेला इथं की जो तुम्ही धर्म पाळतायत ना, त्याच्यामध्ये चांगलं करणं बरोबर आहे की वाईट करणं बरोबर आहे? चांगलं करणं. बोला कोणतं? चांगलं करणं. कारण परमेश्वर कसा आहे? चांगलं. अरे बोला कसा आहे? चांगला. मग तो वाईट करायची तुम्हाला परमिशन देत नाही, कधीच देत नाही, कधीच देत नाही. तुम्ही वाईट असाल ना तरी तुम्हाला तुमच्याशी वाईट वागू देत नाही. कळतंय का? अरे बोला. तुम्ही लाख वाईट असाल, पण तो देव जो आहे ना चांगला, तो मला तुमच्याशी वाईट वागू देणार नाही. कारण तो कसा आहे? चांगला. आणि त्याने मला चांगलं केलेलं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. येशूने त्यांना विचारलं, शब्दात दिवशी चांगलं करणं बरोबर का वाईट करणं बरोबर आहे? हा, वाचा ब्रदर पुढे परत एकदा ते रिपीट करा ते वचन. मग तो त्यांना म्हणाला, मग येशू त्यांना म्हणाला, शब्दात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे यातून कोणते सशास्त्र आहे? याच्यातलं कोणतं शास्त्राप्रमाणे मला सांगा. पुढे. पण ते उगेच राहिले. पण त्यांना उत्तर देता आलं? अरे बोला, उत्तर देता आलं नाही. का बरं? कारण त्यांना देव कळला नाही. त्यांना देव कळला. आम्हाला तर बायबल पाळायचंय, आम्हाला धर्मशास्त्र पाळायचंय. धर्मशास्त्र येशूने नाही, त्याने फक्त त्याचं चांगलं काम सुरू ठेवलं. हालेलुया. धर्मशास्त्र चांगलं वागायला लावतं, द्वेष करायला नाही लावत. धर्मशास्त्र प्रेम करायला लावतं, एकमेकांचा द्वेष करायला नाही लावत. धर्मशास्त्र मदत करायला लावतं, एकमेकांचं ओरबडायला नाही लावत. नीट लक्ष द्या. जे चांगलं आहे ते कोणापासून आहे? देवापासून. बोला, जे चांगलं आहे ते कोणापासून आहे? देवापासून. वाईट कोणापासून असेल मग? सैतानापासून. बोला. हा, कारण देव कसा आहे? चांगला. त्याच्या ठाई वाईट. मग वाईटाचा जन्म कुठून झाला? सैताना. बोला, कुठून झाला? सैतान. मग जर माझ्यामध्ये वाईट स्वभाव असेल तर तो कोणाचा आहे? जर मी राग करतोय तर तो स्वभाव कोणाचा आहे? जर द्वेष माझ्या ठाई असेल तर तो कोणाचा आहे? अरे बोला. जर मी एकमेकांची निंदा करतोय तर तो स्वभाव कोणाचा आहे? सैतानाचा. आणि चांगला स्वभाव कोणाचा आहे? देवाचा. बोला, कोणाचा आहे? हालेलुया. येशू ख्रिस्ताने म्हटलं, सांगा तुम्हीच. शब्दात दिवशी काम करू नका असं लिहिलंय ना धर्मशास्त्रामध्ये. तो म्हणतो चांगले काम करण्यासाठीच त्याने मला इथं पाठवलंय. हालेलुया. देव कधीच चांगल्या कामाला अडचण निर्माण करत नाही. धर्मशास्त्र कधीच चांगल्या कामाला अडचण निर्माण करत. धर्मशास्त्र ते आहे जे फक्त वाईट कामांसाठी तुम्हाला थांबवतं. हालेलुया. कोणत्या कामांसाठी थांबवतं? आणि चांगल्या कामांसाठी ते म्हणतं कर. हालेलुया. येशू ख्रिस्ताने त्यांना स्पष्ट विचारलं, शब्दात दिवशी काम करू नको हा नियम जरी असला तरी सुद्धा शब्दात दिवशी चांगलं करणं बरोबर आहे का वाईट करणं बरोबर आहे? त्यांना उत्तर नाही देता आलं. का? कारण ते कट्टर होते. आम्हाला बाकीचं नाही सांगायचं, आम्हाला देवबिव नाही सांगायचं, आम्हाला लिहिलेलं आहे ना त्याप्रमाणे आम्ही चालू. तुम्ही देवाला कधीच ओळखू शकत, अशी लोक देवाला कधीच ओळखू शकत नाही. देवाला कसं ओळखायचं माहिती का? चांगलं. बोला, तो कसा आहे? चांगलं. अनुभव घेऊन ओळखायचं परमेश्वरला. तो चांगला आहे. आमेन. जिथं चांगलं दिसलं, चांगला स्वभाव दिसला, चांगलं प्रेम दिसलं, दया दिसली, ममता दिसली, क्षमा दिसली, देव तिथं आहे. आमेन. हालेलुया. बायबलमध्ये
बायबलमध्ये एक वचन आहे, तुम्हाला माहिती देवाची एक ओळख दिलेली बायबलमध्ये. पहिले योहानाचे पत्र त्याच्यामध्ये लिहिले, देव प्रीती आहे. देव काय आहे? प्रीती आहे. अरे बोला, देव काय आहे? प्रीती आहे. कुठंच नाही असं, इथं म्हटलंय देव प्रीती आहे. आमेन. प्रेम कोण आहे? देव. देव. देवाला ओळखायचं. ज्याला प्रेम कळलं ना त्याने कोणाला ओळखलं? देवाला. बोला, कोणाला ओळखलं? हा. नीट लक्ष द्या. शेतकरी वर्ग आहे बराचसा. बैल असतो ना आपला, बैल असतो की नाही? हा. काही बैल असे असतात ना जे फक्त मालकाला जवळ येऊ देतात. दुसरा जर जवळ आला तर काय करतात? हा. म्हणून दुसरा डेअरिंगच करत नाही त्याच्या जवळ जाण्याची. काही म्हशी पण असतात अशा मारक्या असतात की नाही? दुसऱ्याला हात लावू देणार फक्त कोणाला? मला एक सांगा, ह्या प्राण्यांना काय कळतं बरं? एबीसीडी कळते का? तुमचा मोबाईल नंबर माहितीये का? मालकाचं नाव माहितीये का? मालक काय नोकरी करतो माहितीये का? अरे बोला, तुमचं आधार कार्ड माहिती का त्यांना? त्यांना काहीच माहिती नाही. त्यांना फक्त काय कळतं माहिती तुम्हाला? प्रेम कळतं. बोला, काय कळतं? काहीच कळत नाही त्यांना. प्राण्यांना जर तुमच्या बाबतीत काही कळत असेल ना, मालकाचं फक्त त्यांना काय करतं? प्रेम. कुत्र्याला एक भाकर प्रेमाने द्या, आयुष्यभर तुमचा गुलाम होतो. काय होतो? बोला बोला, काय होतं? आपण कधीच त्याला घरात बसवत नाही, आपल्या ताटात खाऊ घालत, आपल्या लोट्यातलं पाणी त्याला पाजत नाही. त्याला अशी भाकर फेकतो आपण, त्याला बाहेर पाणी कशात तरी टाकून देतो आपण. पण तुम्हाला माहितीये त्याला काय वाटतं? माझा मालक माझ्यावर काय करतो? अरे बोला, काय करतो? म्हणून तो आयुष्यभर तुमचा आणि माझा काय होऊन जातो? कुत्रा, गुलाम. बोला, काय होऊन जातो? त्याला काय कळलं मला सांगा? बोला, काय कळलं? भिकारी असेल ना एखादा भिकारी, त्याने त्याच्या भिकेतून जरी त्याला खाऊ घातलं ना तरी तो भिकाऱ्यावर तेवढंच प्रेम करतो. हालेलुया. आणि एखादा फार श्रीमंत असेल, त्यांनी पण खाऊ घातलं तरी तो त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो. कुत्र्याला फरक नाही पडत की माझा मालक भिकारी आहे का माझा मालक श्रीमंत आहे. बस त्याला एकच भाषा कळते. कोणती? अरे बोला, जगातल्या प्राण्यांना बाकी भाषा नाही कळत. जगातल्या प्राण्यांना ना मराठी ना इंग्लिश ना कोणती दुसरी भाषा कळते. पण तुम्हाला माहितीये जगातल्या प्रत्येक प्राणी आणि पक्षाला प्रेमाची भाषा कळते. का माहिती का? कारण देव प्रीती आहे. हालेलुया. या प्राण्यांना माहितीये देव कोण आहे, तो प्रीती आहे. ज्याला प्रेम कळलं त्याला कोण कळला? अरे बोला, त्याला कोण कळला? हालेलुया. हा. मराठीमध्ये खूप सुंदर अभंग आहे. मराठीमध्ये, शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी. समजलं का काही? शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा. देव कुठं राहतो? आणि मनुष्य शोधतोय त्याला इकडे तिकडे. प्रेम दिसलं ना तिथं तुम्हाला कोण सापडेल? अरे बोला, कोण सापडेल? दया दिसली तुम्हाला कोण सापडेल तिथं? क्षमा दिसली तुम्हाला तिथं कोण सापडेल? जिथं चांगले काम दिसले तिथं तुम्हाला कोण सापडेल? आणि जिथं वाईट दिसलं तिथं कोण सापडेल? सैतान. बोला, कोण सापडेल? बस, देवाला चुकीच्या ठिकाणी शोधूच नका. हालेलुया. प्रेम करतायत ना तर देव सापडला तुम्हाला. आमेन. दया करतायत ना, देव सापडला तुम्हाला. चांगले काम करतायत ना, देव सापडला तुम्हाला. वाईट करणाऱ्याने देवाला ओळखलं नाही, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. याकोबाच्या पत्रात म्हटलेलं आहे, वाईट करणाऱ्याने देवाला ओळखलेलं नाही, चांगले करणाऱ्याला देवाची ओळख झालेली आहे. आमेन. हालेलुया. कारण देव कसा आहे? चांगला आहे. माहिती तुम्हाला, येशू ख्रिस्त यहुदी धर्मामध्ये जन्माला आला तरी त्या नियमांच्या विरोधात जाऊन त्याने चांगलं काम सुरू ठेवलं. आमेन. काही नियम मनुष्याने बनवलेले होते, तो म्हणतो मी नाही मानत. देव कसा आहे? मी त्याला ओळखतो. हालेलुया. मी त्याला ओळखतो. तो मला वाईट वागायला लावत, द्वेष करायला लावत, भांडायला लावत नाही. बायबल स्पष्ट म्हणतं, शत्रूवर काय कर? बोला, काय कर? कोणावर प्रेम कर? वा वा वा. इथं तर भाऊ भावाशी करत नाही आज ना. सक्का भाऊ भावाशी करत नाही. बांधावरून काय चाललेत? शेतीच्या बांधावरून काय चाललेत? भांडणं. हा. एक फूट इकडं सरकला, तो म्हणतोय तू एक फूट इकडं सरकला. दगड घेऊन एकमेकांवर सुटतात. सक्के भाऊ ना. लहानपणी एका ताटात खात होते, आता अरे बोला, आता एकमेकांशी जमत नाही. काय तुम्हाला देव कळला हो? तुम्हाला काय देव कळला? देव त्याला कळला
जो शत्रूवर प्रेम करतो. आमेन. त्याला शिवी जरी घातली ना तरी तो म्हणेल देव तुला आशीर्वाद देव. आमेन. समजून घ्यायचं. तुला कोण कळला? अरे बोला कोण कळला? देव कळला. देव कळलं म्हणजे प्रेम कळलंय. देव कळलं म्हणजे चांगले काम करणं. देव ज्याला कळला तो स्वतः चांगला झाला. हालेलुया, हालेलुया. खूप मोठ्या गोष्टी करायची गरज नाही हो. देवाला शोधायचं ना चांगल्याच शोधा. बोला कुठे शोधा? कारण तो कसा आहे? आमेन, हालेलुया. इकडे तिकडे शोधून फायदा नाही. चांगलं जिथे तिथं माझा देव सापडतो. आमेन, हालेलुया. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला माहिती का? देवाचं चांगुलपण दाखवायला. बोला देवाचं चांगुलपण दाखवायला. देव असा आहे. हालेलुया. ज्याने मागितलं देऊन दिलं. ज्याला आरोग्याची गरज होती देऊन दिलं. जो रडत होता त्याचे अश्रू पुसले. जो पापामध्ये होता त्याला त्याच्यातून बाहेर काढलं. हालेलुया. जो नरकात चाललेला होता त्याला म्हटलं चल मी तुला कुठे घेऊन जातो? स्वर्गात. बोला कुठे घेऊन जातो? येशू काय म्हणतो माहिती का? जिथं मी आहे तिथं तुम्ही पण नसावं अशी माझी इच्छा आहे. बोला अशी माझी इच्छा. आपल्या घरात आपण दुसऱ्याला घेत आणि तो म्हणतो माझ्या घरात मी तुम्हाला घ्यावं अशी माझी इच्छा. अरे बोला, करोडाचं घर जर तुम्ही बांधलं दुसऱ्याला घ्याल का घरात? नाही. एक रूम तरी द्याल का त्याला? पाहुण्यांना सुद्धा किती दिवस ठेवतो घरात आपण? आमच्या मराठीमध्ये म्हणतात ना की 2 दिवसानंतर पाहुणे आणि मासे वास मारतात. किती दिवसानंतर? 2 दिवसाच्या वर जर मासे ठेवले आणि पाहुणे जर राहिले तर दोघं काय मारायला लागतात. म्हणून पाहुण्यांनी पण जास्त दिवस राहायचं नाही, नाही तर ते त्यांची चव घालवतात. हालेलुया. मनुष्य स्वार्थी प्राणी आहे. बोला कसा प्राणी आहे? एक गोष्ट सांगू का तुम्हाला शेवटी? हा का नाही? बोला सांगू ना. कोणी कुवार आहे का इथं? हात वर करा बरं पोरांमधून. लाजू नका, करा हात. अरे करा का इतकं काय लाजायचं त्याच्यात? हा, लग्न झाल्यावर लाज वाटायला पाहिजे आपल्याला. तुम्ही तर आदमासारखी आहेत, अजून हवा भेटलेली. आता तुम्ही कान देऊ नका, तुम्हाला भविष्यात कामात पडेल ही गोष्ट. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. एका तरुण मुलाचं लग्न झालं. बोला काय झालं? लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बायको गेली माहेरी ना. पहिल्या मुळला गेली ती माहेरी. आणि माहेरी गेल्यानंतर मग हा जावाई बापू पहिल्यांदा सासरी जाणार होता तिला घ्यायला. हालेलुया. नीट लक्ष द्या. हा, पहिल्यांदा जावाई तिला घ्यायला जाणार होता. मग जावाई ना मस्त गेला त्या ठिकाणी आणि पहिल्यांदा सासरवाडीमध्ये गेला. सासूने त्याला पाहिलं, सासऱ्याने पाहिलं, खुश झाले. जावाई आमचा पहिल्यांदा आला, लाडका जावाई. हालेलुया. हा, मग जावायला रोज पहिल्या दिवशी मटण केलं त्यांनी. काय केलं? मटण. जावायला पोटभर खाऊ घातलं. जावाई खुश. वा, किती माझ्यावर प्रेम करतात. मग दुसरा दिवस उजाडला. जावाई म्हटला सासूला, सासूबाई मी माझ्या बायकोला घेऊन घरी जातो, आता मी माझ्या घरी जातो. सासूबाई म्हटली जावाई बापू आजच्या दिवस थांबा. मी तुमच्या खूप रावण्या करते पण आजच्या दिवस थांबा. जावाई म्हटलं ठीक आहे. सासू एवढं जीव लावते नाही, सासूचा एवढा जीव आहे, एक दिवस आपण अजून थांबून घेऊ. मग दुसऱ्या दिवशी जावाई बापू थांबले. मग कोंबडी कापली. पहिल्या दिवशी मटण होतं ना, आज काय कापली? कोंबडी कापली. जावाई खुश. काय पाहुणचार, काय प्रेम, काय उतू चाललंय प्रेम, नाही का? जावाई खुश झाला. खरंच याला म्हणता पाहुणचार. दुसरा दिवस गेला, जावाई खुश होता. तिसरा दिवस उजाडला. जावाई आंघोळ विंगुळ करून तयार झाला आणि म्हटलं आता मी चाललो माझ्या बायकोला घेऊन. सासू परत आली. जावाई बापू 2 दिवस माझं ऐकलं ना, आजच्या दिवस थांबा, आज जाऊ नका. जावाई विचार करा, ही जगा वेगळीच सासू आहे. एवढं जीव, एवढं तर माझा आई पण माझ्यावर जीव नाही लावत, एवढी माझी कोण लावती जीव? सासूबाई. ती म्हणे तुम्ही आज थांबा काही पण झालं तरी. तिसऱ्या दिवशी थांबवलं, मासे केले. बोला काय केले? पहिल्या दिवशी काय होतं, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. जावाई खुश. रोज काहीतरी नवीन भेटते. हालेलुया. 3 दिवस गेले. आता चौथ्या दिवशी जावाईने विचार करून घेतला होता, आज तर मी घरी जाईल. चौथा दिवस आला, तयारी बियारी करून उभा राहिला. म्हणतो आता मी चाललो माझ्या बायकोला घेऊन. सासू म्हणते जावई बापू 3 दिवस राहिले ना, पुरणपोळी राहिली. आता काय राहिली? पुरणपोळीच खाऊ घातली नाही तुम्हाला. आज राहून जा, तुम्हाला मी काय खाऊ घालतो? काय खाऊ घालते? या दिवशी मात्र जावयाला मनात राहवलं गेलं नाही. आणि जावयाने सासूला विचारलं, सासूबाई एवढं प्रेम, अहो माझी आई सुद्धा माझ्यावर एवढं प्रेम नाही करत, आणि तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करतात की मला सोडायलाच तयार नाही. त्यावेळेस सासू काय म्हटली माहिती जावयांना?
जावे बापू खरं सांगू का म्हणे, प्रेम तर ठीक आहे म्हणे, पण काय झालं तुम्ही येण्याच्या अगोदर आहे ना आमच्या म्हशीला पिल्लू झालं होतं म्हणे. काय झालं होतं? पिल्लू. आणि 2 दिवसांनी ते पिल्लू मरून गेलं म्हणे. म्हशीचं पिल्लू काय होऊन गेलं? मरून गेलं. तेव्हापासून ती दूधच देत नव्हती म्हणे. काय देत नव्हती? जसं आमच्या म्हशीने तुम्हाला पाहिलं ती दूध द्यायला लागली म्हणे. कारण जावयाचा रंग कसा होता? जावयाचा रंग कसा होता? काळा. सासूबाई म्हटली, जावई बापू जसं तुमचं तोंड पाहिलं तिला पाण्यात सुटला म्हणे आणि ती दूध द्यायला लागली. म्हणून तुम्ही जोपर्यंत थांबाल तोपर्यंत ती काय देईल? म्हणून असं समजायचं नाही की जगामध्ये जो खरं प्रेम करतो ते खरंच असेल. असं लोकांच्या प्रेमामध्ये अनेक स्वार्थ असू शकतात. हालेलुया. कळतंय का? अरे बोला, खरं प्रेम फक्त एकच करतो. आमेन. तो तुमचा चेहरा बघत नाही, तो तुमचा रंग बघत नाही, तो तुमचं शिक्षण बघत नाही, तो तुमची श्रीमंती गरिबी बघत नाही, तो तुमचं घरदार बघत नाही, तो फक्त तुम्हाला बघतो. हालेलुया. तो चांगला परमेश्वर आहे, तो सगळ्यांशी चांगला आहे. आमेन. तो कोणाचीच जात धर्म बघत नाही, तो कोणाचा रंग बघत नाही, कोणाची भाषा बघत नाही. तुम्हाला माहितीये, म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना त्याच्या प्रेमाने सगळ्यांना जिंकून टाकलेलं आहे. आमेन. हा दगड बदलला का? कारण तो कसा आहे? हा, चांगल्याच्या संपर्कात या, वाईट सुद्धा काय होऊन जाईल? अरे बोला, काय होऊन जाईल? आमेन. हालेलुया. हालेलुया. चांगलं बनण्यासाठी तेच असतं, चांगल्याच्या संगतीत राहावं लागतं. हालेलुया. एकदा अनुभव घेऊन पहा, परमेश्वर किती चांगला. त्याच्या प्रेमामध्ये कोणताच स्वार्थ नाही, कोणताच नाही. बायबल देवाचं वचन म्हणतं, योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ तर त्याला सार्वकालिक जीवन. आमेन. येशू का आला माहिती तुम्हाला? काहीच तुमचं नाव बदलायला आला नाही, धर्म बदलायला काहीच बदलायला आला नाही. तो फक्त एकाचसाठी आला, तुमचा नाश व्हायला आणि तुम्हाला काय मिळावं? जीवन मिळावं. बोला, काय मिळावं? याच्या व्यतिरिक्त त्याचा कोणताच दुसरा उद्देश नाही. हालेलुया. हालेलुया. तो मला त्याच्यासारखं बनवायला आला. कारण तो कसा आहे? बोला, तो कसा आहे? मग चांगले का वाईट आहे? बोला, हे चांगले का वाईट आहे? चांगलं बनणं नेहमी चांगलंच असतं. आमेन. हालेलुया. तो चांगला आहे आणि तो ज्याला भेटतो तो पण काय बनून जातो? चांगला. म्हणून दावीद म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. मी विश्वास ठेवतो त्या चांगुलपणाचा अनुभव परमेश्वर आज रात्री तुम्हाला देईल. आमेन. आमेन. यावेळेस आपले डोळे आपण झाकू आणि आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रत्येक जण आपले डोळे बंद करा. आपण सर्वजण आपले डोळे बंद करू. खरंच प्रियांनो, देवाच्या वचनातून आज आपण बघितलं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मी तुम्हाला सांगतो, तो आज आपल्यामध्ये आहे. भले तुम्ही त्याला पाहू नाही शकत, पण जर तुम्ही आज विश्वास ठेवाल तर अनुभव घ्याल, त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्याल. तो किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे, त्याचा अनुभव आज तुम्ही घ्याल. आज रात्री तो आपल्यामध्ये आहे, त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. उघड्या डोळ्यांनी तुम्ही त्याला पाहू नाही शकत, पण अनुभव घेऊ शकतात. आज त्याच्यासाठी मन उघडा, म्हणजे देव तुम्हाला अनुभव देईल त्याच्या चांगुलपणाचा. मी घेतला तसा परमेश्वर आज तुम्हाला पण अनुभव देईल त्याच्या चांगुलपणाचा. थँक्यू जीसस. प्रत्येक जण आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. एक गीत गाऊ आणि आपण प्रार्थना. थँक्यू जीसस. प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. त्या परमेश्वराच्या प्रीतीचा, त्याच्या अनुग्रहाचा, त्याच्या कृपेचा अनुभव आपण करू. थँक्यू जीसस.
यहोवा कैसा है भला, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ। जग कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ। जीवन भर में तेरी स्तुति सदा करूंगा, जीवन भर में तेरी स्तुति सदा करूंगा। उत्तम पदार्थों से तूने मुझको है तृप्त किया, उत्तम पदार्थों से तूने मुझको है तृप्त किया। जग कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ। प्रतिकूल परिस्थिति में मैंने सामर्थ्य तेरी देखी, प्रतिकूल परिस्थिति में मैंने सामर्थ्य तेरी देखी। अपने वादों को तूने मेरे जीवन में पूरा किया, अपने वादों को तूने अपने जीवन में पूरा किया। जग कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ। जग कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ, मैं आके धन्य हुआ। धन्यवाद प्रभूजी। माझ्या देवा, मी अनुभव केलाय की तू किती चांगला आहे, मी परमेश्वरा तुझी चव घेतली की तू किती चांगला आहे, मी व्यक्तिगत रीतीने जाणलंय प्रभू तू किती चांगला आहे। आज तू इथं आहे परमेश्वरा, आज ज्या कोणाला त्या अनुभवाची गरज आहे त्याला तू अनुभव दे की तू किती चांगला आहे। आज त्याच्या निराशेमध्ये असतील त्या निराशेमध्ये तू त्यांना अनुभव दे तू किती चांगला आहे। आज जर कोणी आजारामध्ये असेल त्यांना अनुभव दे तू किती चांगला आहे। आज जर कोणी परमेश्वर पिता समस्येमध्ये असेल त्यांना अनुभव दे तू किती चांगला आहे। आज जर कोणी अशांततेमध्ये असेल त्यांना अनुभव दे तू किती चांगला आहे। आज जर प्रभू कोणी निराशेमध्ये असेल त्यांना अनुभव दे की तू किती चांगला आहे। कारण स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वर किती चांगला आहे याचा तुम्ही अनुभव घेऊन पहा। आज तो आपल्यामध्ये आहे, त्याच्या पुत्राला एकुलत्या एका पुत्राला येशू ख्रिस्ताला त्याने या जगामध्ये ह्यासाठी पाठवलं की त्या देवाचं चांगुलपण त्याने लोकांना दाखवावं, देवाचं प्रेम त्याने लोकांना दाखवावं। म्हणून बायबल म्हणतं देवाला कोणी कधीच पाहिले नाही, पण तो एकुलता एक पुत्र येशू त्याने त्याला प्रकट केलेला आहे। तर आज आम्ही येशूचा अनुभव घेतला तर परमेश्वरा तुझ्या चांगुलपणाचा आम्ही अनुभव घेतो। आज राजा येशू इथं बसलेल्या प्रत्येकाची भेट घे, जे जे लोक ऐकतायत त्यांची भेट घे आणि त्यांना अनुभव दे की तू चांगला परमेश्वर आहे, तू नेहमी चांगलं करतो। धन्यवाद। जे वचन आज पेरलं गेलंय 30 पट 60 पट आणि 100 पट फळ देणार कर। केवळ ऐकणारे नाही
पण त्यावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुला आज देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगोड नावाने मागितली. आमेन.